Ram
सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सोनिया ठाव अंतिता सोनिया ठाव अंतिता ओ सोनिया ठाव अंतिता तोची संत साधू ऐका माया के समान विधारत्न दैशे ढोंडी काम क्रोध दुखे घातले बाई काम क्रोध दुखे घातले बाई शांती क्षमा करी राम शांती क्षमा करी राम शांती क्षमा करी राम तोची संत साधू ओळखावानी तोची संत साधू ओळखावानी तोची संत साधू ओळखावानी तोची संत साधू ओळखावानी ऐका माया नामामने नाम गोविंदाचे वाचे नामामने नाम गोविंदाचे वाचे नामामने नाम गोविंदाचे वाचे नामामने नाम गोविंदाचे वाचे बिना त्यांचे क्षण मात्र तोची संत साधू ओळखावानी का येर ते ऐका मायाबद्ध देखिलिया धन मृत्तिके समान नवविदारत्न जैसे धोंडी काम क्रोध दोघे घातले बाहेरी शांती क्षमागरी राबविती तोची संत साधू ओळखावानी का येर ते ऐका मायाबद्ध नामामणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्यांचे क्षण मात्र तोची संत साधू ओळखावानी का येर ते ऐका मायाबद्ध विठ्ठल
तुमचा अनुग्रह लाधलो पावन धारो चिराचरी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येंच्यादी करण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आता हृदय आपले चौफाळुन्या भले वरी वैसव पावले श्री गुरूंची आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते प्रस्तुत भगवत सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 5 चरणाचा संतांची अंतरंग लक्षण सांगणारा गोड चिंतन या अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचा आहे. तो परिहार म्हणजे असा, या पवित्र स्थानिक पवित्र भूमीवर भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आमचे हरिभक्तीवरील आदरणीय बापूसाहेब बापू महाराज आमचे दातार सर यांचं मार्गदर्शन, सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ, प्रतिष्ठित मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ यांचं अमोल असं सहकार्याने या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव सोहळा, या सोहळ्यातील आजचा 6वा दिवस, 6व्या दिवसाची सेवा आमच्या बापू महाराजांच्या अतिशय प्रेमापोटी माझ्या वाटेवर आलेली. या निमित्ताने आमचे तालमणी मृदंगाचार्य एकनाथ महाराज, आमचे दोघं तिघं गायनाचार्य, ऐकत राहावं वाटतं. खूप खूप समाधान, खूप समाधान. सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी, दोन्ही चोपदार उशिरा का वयत ना आले ते, तुम्ही सर्व अधिकार संपन्न पुरुष मंडळी, माता भगिनीसह जेवढे उपस्थित आहेत, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, एकदा सर्वांच्या पायावर भक्तिभावाने मस्तक ठेवतो. भगवंताचं गुरुमाऊलीचं स्मरण करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल या पवित्र स्थानावर मी प्रथमताच आलेलो आहे. माग मी गावात आलो कीर्तनाला, तिकडे कीर्तन करून गेलो, पण इथं आज आल्यानंतर माझे डोळे गरगर फिरायला लागले. मला जेव्हा आमच्या बापू महाराजांनी सांगितलं बाणेश्वराचं मंदिर रामाने बाण मारलेलं आहे, इथं प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट झालेले आहेत, काय स्थान आहे बघा. गणपतीचं मंदिर, लक्ष्मणाचं मंदिर, अरे काय 4-5 मंदिर आहे, पंचायतन म्हणतात याला. पुन्हा हे असं ऐतिहासिक गाव आहे, इथं पेशवे पण होते, सावरकरांनी कविता लिहिली पण इथं. पुन्हा गोदावरी माईच्या चरणाजवळच आपण, काय भाग्य आहे तुम्ही. उठल्या गोदावरी माईचं दर्शन होतं तुमचं. किती कोणत्या जन्माचं पुण्य असेल तुमचं. त्या मानाने आम्ही पापी आहेत, फार दूर आहेत आम्ही, आणि पाप्यांना दूरच ठेवतोय बरं का. पुण्यवान जवळ असतात, पण तुम्ही असे पुण्यवान आहेत, वर्षातून एखाद वेळेस स्नान करीत असतील की आणि काय नाही. म्हणून जास्त पुण्यवान म्हणून राहिलो तुम्हाला. ऐका जरा, खरं इतकं समाधान, आनंद वाटलाय सर्वच. तुम्हाला एक विशेष, भगवान शिवजी शंकर परमात्मा यांची मोठी रात्र येऊ द्या म्हणून त्याला म्हणतात शिव रात्र. आज द्वादशी संत श्रेष्ठ मुक्ताई यांची वारी होती मुक्ताई नगरला, म्हणून मुद्दाम थोडा विचार करून अभंग घेतला. शंकराला बी आनंद वाटेल आणि मुक्ताईंना बी आनंद वाटेल. ऐका जरा. तर मुक्ताईंनी जिथं समाधी घेतली तिथं सोमेश्वर आहे. ऐका बरं का. निवृत्तीनाथांनी जिथे समाधी घेतली तिथं त्र्यंबकेश्वर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं समाधी घेतली तिथं सिद्धेश्वर आहे. आणि सोपान काकांनी जिथं समाधी घेतली तिथं नागेश्वर आहे.
कळलं की नाही? आणि आपण ज्यांच्याजवळ कीर्तन करतो ते बाणेश्वर आहे. ऐकतात ना कसा गोड योग आहे, फार गोड योग आहे. आमचे हे चारी महान संत झालेत, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, आणि त्यांच्याजवळ ईश्वर आहेतच. ऐका नाही, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, सिद्धेश्वर, नागेश्वर, त्यांच्याजवळ जसा ईश्वर आहे तसं तुमच्याजवळ बी बाणेश्वर ईश्वर आहे. ऐका भाग्यवान. मग हे शिवजी भगवान शंकर गर्वाने बोलत नाही बापू, पण स्वाभिमानाने सांगतो. यांचं महात्म्य असं दैवत आहे भगवान शंकर, दुष्टाला बरं काय अभक्ताला सुद्धा प्रसन्न होऊन त्यांना मोक्ष देतोय. कोण? भगवान शंकर. सांगतो तुम्हाला, त्या भस्मासुराला त्यांनीच निर्माण केलं होतं ना शंकराने. का? त्यांना चिता भस्म लागायचं, मेलेल्या माणसाची राख, त्याला काय म्हणतात? चिता भस्म. मग ते चिता भस्म लागायचं, मग शंकरांनी त्याला निर्माण केलं, घेऊन येता. मग तो घ्यायला जाऊ लागला, त्याला खूप खूप त्रास होऊ लागला. काही वेळेस माणसं मर्याद, काही वेळेस मर्याद बी नाही ना. कोरोना संपून गेला, कमी होऊन गेलेत म्हणे. मग त्याने बरं काय लांब लांब जावं, धुळ्याला जावं, बरं काय असेला नाशिक वगैरे लांब जावं, आणि मग चिता भस्मती शंकर एके दिवशी तक्रार केली त्याने, देवा मला खूप त्रास होतो म्हणे, लांब लांब जावं लागतं म्हणे. काय म्हणणं आहे? मला असा वर द्या, मी जागच्या जागी बसल्या बसल्या काम करेल असं वर द्या म्हणे. भगवान शंकर बोलते, बोळ दैवत ना हो, इतकं बोळ दैवत. त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं, तुला असा वर देतो, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होतील, ते घेऊन येत जा म्हणे. ते आसुरच ना, हात ठेवताना विचारच करीन तो, कीर्तनकार आहे का पखवाजी आहे. झाली वेळ का डोक्यावर हात, झाली वेळ का डोक्यावर. आई परंपरा तेव्हापासून चालू झाली, बहुतेक डोक्यावर हात फिरवतात. तुम्हाला कमी करायला लागलं म्हणजे. ऐका ना, मग असं करता करता एके दिवशी नारदाची स्वारी येत होती, नारदाकडे धावलं. आता नारद किती विचित्र आहे, जो दुसऱ्याच्या डोक्यावर हात फिरवतो तो आपल्या डोक्यावर ठेवून देणार आहे. नारदाकडे धावला. नारद, काय करतो काय करतो काय करतो म्हणजे, तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, तुम्ही जळून भस्म होणार आणि ते भगवान शंकराला नेऊन देणार. अक्कल आहे का तुला म्हणे. आणि काय, अरे जा ना, शंकराच्या डोक्यावर हात ठेवून दे आणि ती पार्वती मिळवून घे ना. तू म्हणे असं समजून कोणी सांगितलं नाही. माझ्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला, उडलटलं ना ते, बिगर खोक्यांचं फुटलं ते. ऐकतात ना तुम्ही, वेगळा नका अर्थ करू. सध्या मोसम चालू आहे, नेम तुमच्या डोक्यात तेच घुसलं नाही. ऐकतात ना. मग शेवटी शंकराकडे धावलं. शंकर परमात्मा म्हणे, आपल्यामध्येच फुटाफुट झाली म्हणे आता. शंकर परमात्मा घाबरले, शंकर परमात्मा पळायला लागले. शंकर परमात्मा पुढे आणि हा भस्मासूर पाठीमागून. असं करतात शंकर परमात्मा डायरेक्ट कैलासात गेले. कैलासात गेल्यानंतर भगवान विष्णू, देवा देवा मला वाचव म्हणे. काय केलं म्हणे, मी त्या आसुराला असा वर दिला आणि ते माझ्यावर चालवायला लागलं. इतके कसे बोळे देवा तुम्ही. वर देताना कमीत कमी अशी पोट कलम घालायला पाहिजे होती ना. मी सोडून कोणाका डोक्यावर हात ठेवते, मी सोडून कोणाची बी डोक्यावर हात. पण ठीक आहे तुम्ही बसा म्हणे, मी निवारण. शंकर परमात्म्याला बसून दिलं आणि मग त्या विष्णू परमात्म्याने एक सुंदर मोहिनीचं रूप धारण केलं. आणि ती मोहिनी येऊ लागली. हे बघतं त्या मोहिनीकडे, कोण? भस्मासूर. आणि मोहिनीकडे बघून एकदम मोहित झालं. आणि बहुतेक भस्मासूर मोहीतच होता. काही काही भलतंच करण पकडतात तुम्ही, फार आवड. मग ते मोहित झालं. तो म्हणा, वा वा किती सुंदर रूप आहे तुमचं, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याबरोबर लग्न कराय. ती मोहिनी म्हणले, सध्या हंगाम पण चालू आहे म्हणे.
आपण ओळखून घेऊ. पण माझी एक आट आहे. तो भस्मासूर म्हणला काय आट आहे? तुमची जी आट असेल मी ती पूर्ण करेन. आणि जे मोहित झाले ते त्यांच्या छंदाने नाचतात, त्यांचं ऐकतात. मी म्हणत नाही. माऊलीची ओवी सांगू. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13 अध्यायात फार गोड बोलले. माऊली म्हणतात, ऐका जरा. माऊली म्हणतात, चित्त आराधिये श्रीचे तेचे छंदे नाचे माकड गारुड्याचे तैसे होय. क्या बात, काय शब्द, किती गोड ज्ञानोबारायने दृष्ट. ते गारडी माकडाला जसं नाचवतं ना तसं यावी नाचतस. जाऊ द्या, कमी करायला लागले. माझी भाषा बोलतो थोडी. हा बर, ऐका. मग हे मोहित झाल्यानंतर ते मोहिनीचं ऐकू लागलं. हा भाऊ तिकडं थोडस कमी कोणीतरी बोला. हे भाऊ आमची लिंक लागली नाही का? ऐका जरा. पाणी हल्लं तर प्रतिबिंब दिसत नाही. ऐका, तसं चित्त चंचल झाले तर शब्द समजणार नाही. फार गोड ऐकून राहिले तुम्ही, पण विक्षिप्त चित्त होऊ देऊ नका, लिंक तुटू देऊ नका. ऐका जरा. मग गाडी चालता चालता जर गतिरोधक आला ना, मोसम पकडायला भलता टाइम लागून फर्स्ट सेकंड मग असं होतंय. ऐका जरा. कुठपर्यंत तो तुमच्या चित्तातून गेला नाही विषय. हा काय सांगू राहाल तुम्ही? तो म्हणतोय तुमची इच्छा असेल लग्न करायची, मी लग्न करीन. आपण लग्न, पण ती म्हणजे माझी आट. काय आट आहे? मी अगोदर जसं नाचेल तसं. ठीक आहे, चालेल. मग तिने मोहित केलं. मोहिनीने नाचता नाचता तिने काय केलं? दोघं हात कमरावर. याने बी तसंच केलं. कोणी? भस्मासूर आहे. तिने हौस नाचता नाचता एक हात कमरावर, एक हात याने मी तसंच केलं. आणि हळूच तिने नाचता नाचता एक हात कमरावर आणि एक हात दिलं ना, कावसच काढून टाकलं ना. याने डोक्यावर स्वतः जळून भस्म झाला. म्हणजे मी कशा करता सांगितलं हे? ज्या आसुराला निर्माण केलं त्या आसुराने त्यांच्यावर प्रयोग करावा. म्हणजे किती भोळ, त्यांच्यासारखं भोळ दैवतच नाहीये बरं का. नामदेवराय वर्णन करतात बरं का. नामदेवराय म्हणतात, कैलासीचा देव भोळाच्या क्रव, 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 पार्वतीचा पती योगी राज आय पार्वतीचा पती योगी पार्वतीचा पाणी हे योगी राधने हे
नाराज नका होऊ. फार मला आज असं वाटू राहिलं बसावं, महाराजांनी पखवाज वाजावा आणि यांनी गायन म्हणावं, गायन करा. माझा संगीत खूप आवडीचा विषय आहे. बापूसाहेब, मी संगीताच्या जोरावर राष्ट्रपती भुवनापर्यंत गेलो. मी राष्ट्रपती भुवनात कीर्तन केलं. राष्ट्रपती प्रतिभाताई होत्या त्यावेळेस, आणि ताईंनी 1.5 तास कीर्तन ऐकलं. 1.5 तास. मी तिथं आमची आयराणी भाषा बोललो. ताई इतक्या पोट धरून हसल्या, कारण ताईंना बोलता बी येते, ऐकून समजतं बी. ताई इतक्या हसल्या. मी ताईंना म्हटलं आपली भाषा अशी आहे, सर्व भाषांची आई पण आहे आणि राणी पण आहे. म्हटलं आई राणी या शब्दावर, बरं का, या शब्दावर एकनाथ महाराज ताईंनी मला खानदेश रत्न पुरस्कार दिला दिल्लीला, राष्ट्रपती. जाऊ दे, आपला उगाच वेळ वाया जाईल. हा बिभास राग होता, बिभास. तुम्ही यूट्यूबवर माझं नाव टाका, एकदम भारी गायलेला राग आहे हा मी यूट्यूबवर, बरं काय. तसं कोणी कोणाचं ऐकायचं असं करून आपण थांबून जाऊ थोडं, चालेल. भलतीच भोळे भगवान शिवजी, शिव भोळा नाथ महाराजांचं प्रमाण आहे. अगोदर म्हटलं ते नामदेवरायांचं प्रमाण आहे. आणि भगवान शिवजी आणखीन सांगतो, त्यांच्यासारखा दुसरा कोणी मोठा देव म्हणून महादेव आहे. ते महादेव एक तो भाग बी सांगून जातो तुम्हाला. शंकर परमात्मा किती मोठे आहेत या बाबतीत. ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोन्ही भांडू लागलेत. का भांडतात? ब्रह्मदेव म्हणला मी मोठा आहे, विष्णू म्हणला नाही नाही मी मोठा आहे. कशावरून? मी सृष्टी निर्माण करतो. आई ब्रह्मदेव म्हणला मी सृष्टी निर्माण करतो, विष्णू म्हणला मी पालन करतो म्हणे. दोघांमध्ये वाद चालला. शेवटी ते म्हणले आपण वाद काही घालू नका, आपण भगवान शिवजीला विचारू आपल्या दोघांमध्ये कोण मोठं आहे. कारण ते ज्ञानी कोण? भगवान शिवजी, महादेव इतके ज्ञानी आहेत. खरी ज्ञानाची परंपरा त्यांच्यापासून सुरू झालेली आहे. आदिनाथ उमा बीज किंवा आदिनाथ गुरु ऐका नाही, किंवा ज्ञानोबाला सांगतात 18 अध्यायामध्ये ना आदि गुरु शंकर परंपरा. ऐका नाही, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायात सांगितलेले. त्यांच्यापासून खरी ज्ञानाची सुरुवात झालेली. भलते ज्ञानी त्यांना विचार, ठीक आहे गेले ते दोघंचे दोघं, भगवान विष्णू परमात्मा आणि भगवान ब्रह्मदेव, आणि सांगतात भगवान महादेवाला, देवा आमच्यामध्ये कोण मोठं आहे? आता ते भलते ज्ञानी बुद्धिवान आहे. ब्रह्मदेवाला मोठं म्हटलं तर विष्णू दुखावून जाईल गो म्हणे, विष्णूला वाईट वाटेल. विष्णूला मोठं म्हटलं तर ब्रह्मदेवाला वाईट वाटेल. मग काय केलं त्यांनी? काय डोकं चाल, त्यांनी असं विभू, असं व्यापक मोठं रूप धारण केलं भगवान शंकराने. आणि व्यापक रूप धारण केल्यानंतर सांगितलं, ऐ एक जण माझं चरण बघा आणि एक जण माझं मुख बघा म्हणे, आणि जो लवकर बघून येईल तो मोठा ठरेल म्हणे. ऐकतात ना? हो ठीक आहे. विष्णू म्हणला मी चरण बघायला जातो, ब्रह्मदेव म्हणला मी मुख बघायला जातो. मग ब्रह्मदेव चालत राहिले कितीतरी वर्ष, कितीतरी महिने, कितीतरी आठवडे, कितीतरी दिवस, पण तरी मुख दिसत मुखापर्यंत. इकडं बी विष्णू चालत राहिले कितीतरी वर्ष, कितीतरी महिने, कितीतरी आठवडे, कितीतरी दिवस, तरी चरण दिसत नाही. काय करावं? दोघं चालत राहिले. एवढं मोठं रूप त्या भगवान महादेवाचं. शेवटी ब्रह्मदेवाच्या मनात विचार येतो, आपण चालत राहिलो अजून मुख दिसत नाही, आणि इकडं तो विष्णू येऊन गेला तर तो मोठा ठरेल. आपण मध्येच दांडी मारावी म्हणे. मग मध्येच आपण जावं आणि मी मुख बघितलं असं. पण याला साक्ष कोण? जवळ एक कामधेनू होती. कामधेनू सांगितलं, ऐ तुम्हाला साक्ष देशील? मी मुख बघितलं म्हणून तू साक्ष राहशील? तिने हो म्हटलं. आणि आणखीन
केकती आहे का तुम्हाला माहिती? केकती, त्या केकतीचं असं आहे, तिला वरती एक काटा असतो आणि तिला हात लावलं तर उभरते किंवा असं अंग. काय तुमच्याकडे काही वेगळं नाव आहे का? एकच आहे का? तुम्ही काय मोकळा बोलत नाही, तुमच्या कोणी बिचकाडायचे का? पलचा गुतेल लागत बसेल. बोला म्हणतात ते. मग त्याला आजूबाजूला बी बारीक आणि वरती एक मोठा काटा असतो, त्याच्यापासून ते केरसुन्या वगैरे बनवतात. ते रायफल, रायफल. बर, मग ते रायफल आमच्या खाण्यात हो काय बी म्हणाले मानका बुचकाळ्या मागाला. पण आमच्या घरी तिला केकती म्हणतात बरं का. मग ती केकतीचं फूल पूर्वी देवांना चालायचं, देवांना व्हायचे, देवांना आवडायचं. मग त्या केकतीला सांगितलं तुम्ही साक्षी देशील, मी तुझं फूल शंकराच्या मुकुटावर व्हायलाच. तिने बी हो सांगितलं, हो म्हटलं. मग कामधेनूला आणि त्या केकतीला घेऊन आले ब्रह्मदेव. द्या द्या द्या, मी मुख बघितलं म्हणे. भगवान शिवजी महादेव म्हणतात मी पावऱ्या शकार म्हणे, माझं मुख बघितलं मला दिसणार नाही, मला कळणार कशावरून? तेव्हा खोटं बोलत नाही, ही कामधेनू साक्षी बघा. आणि हे फूल वाहिलं. भगवान महादेव शंकर रागवले आणि तिघांना शाप दिला. तिघांना, ब्रह्मदेवालाही, केकतीलाही आणि कामदेव. त्या केकतीला सांगितलं तू खोटी साक्षी दिली ना, तुला कोणी हात लावणार नाही, खालचे लोक हात लावतील, जर लागला हात तर तू उभरी पडशील म्हणजे, तुझा उपयोग होणार नाही व्यवहारात चांगला. तिला शाप दिला. कामधेनूला बी सांगितलं ज्या मुखाने तू साक्षी दिली ते तुझं तोंड नेहमी अपवित्र राहील म्हणजे. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा जा, मृत्यूलोकामध्ये तुझी कोणी पूजा करणार नाही, कोणी मंदिर पण बांधणार नाही म्हणे तुझं. ऐकतात ना, सर्व देव देवारामध्ये असतात. ब्रह्मदेव बघितलं कधी? ब्रह्मदेवा फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर पुष्करला आहे. ऐकतात ना. हा, म्हणजे मी कशा करता सांगतोय, भगवान शिवजी असे मोठे, विष्णू कमी आहे, ब्रह्मदेव कमी आहे, यांच्यापेक्षा म्हणून ते मोठे महादेव आहेत. ते ऐकायला मोठे बी देव आहेत बरं काय, आणि सर्वांना पावणारा बी देव आहे. तो देव तुमच्या जवळच आहे, काय भाग्यवान आहे. आणि आज त्यांचं थोडंसं वर्णन करून थोडा हा भाग तुमच्या पुढे आणून ठेवला. आणि मुक्ताईंचा आज बरं का यात्रेचा बरं मस्त सोहळा आहे, त्यांचं बी वर्णन व्हावं म्हणून थोडंसं अभंग ऐका. आता जास्त पालला लांबीत नाही, अभंगाचं बारकाईने शब्दानुशब्द चिंतन करायचं आहे का. 2 लक्षणं सांगतात या अभंगात, बहिरंग आणि अंतरंग. बहिरंग बरं काय म्हणजे वरवरच, आणि अंतरंग म्हणजे आतलं. 2 लक्षण आहेत, 2 लक्षण आहेत. पण दोन्ही लक्षणाचे सारखेच असतात बरं का, दोन्ही लक्षणाचे सारखेच असतात. तुकोबारायांनीच फार गोड वर्णन केलंय. तुकोबारायांनीच म्हटलेले दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही
हे बाकीचे लोक म्हणतील याचा फेटाच काढून आणणार. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, मला माहिती आहे संगीत ज्याला समजतं ना महाराज त्याला बरं वाटतं, समजणाऱ्यांनाच वाटतं यांनी म्हणत राहा, पण ज्यांना समजत नसेल ना त्यांना असं वाटतं याला नदीमध्ये बुडवायला पाहिजे. फार संताप, फार संताप. ऐका जरा, आपला मूळ विषय दोन्ही दिसायला सारखे, बहिरंग लक्षणाचे आणि अंतरंग लक्षणाचे, पण त्यांचं बरं काय पारख करणारा पारखी वेगळा आहे. वर्म जाणे तो ऐका, तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. शास्त्रकारांनी इतके गोड सांगितलेत, श्लोक मी नंतर म्हणेन, पण उदाहरणं ऐका जरा, फार गोड उदाहरणं आहेत. सर्व अभंग पहिले चरण ऐकल्याचा आनंद वाटेल. कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसायला सारखे आहे, पण दोघांची लक्षणं वेगळी वेगळी भिन्न भिन्न आहेत की नाही. शास्त्रकार म्हणतात काक कृष्ण पिक कृष्ण को भेद पिक काकयो वसंत समयो प्राप्ते काक काक पिक पिका. काय सुंदर सांगितलंय. वसंत ऋतू आला, कावळा तो कावळा आणि कोकिळा ती लगेच लक्षात येतं, ती 2च महिना ओरडते. कोण? कोकिळा 2 महिना, पण लोक टकलावून ऐकतात. हे वरीच भल कोमलत. कोण? मी कावळातनच सांगितलंय तुम्हाला काय कमी ऐका झालं. आणखीन तुम्हाला एक थोडे याच्यातला मजेदार भाव सांगू. कावळा हा जो प्राणी आहे ना, बघा तुम्ही, त्याचा आहार चांगला नाही, कावळ्याची दृष्टी चांगली नाही, कावळ्याचा आवाज चांगला नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही, आणि कावळ्याचं चालणं पण चांगलं नाही. बघा तुम्ही ऐकतात ना, किती झाले? 5 झाले. कावळ्याचा आहार चांगला नाही. बहुतेक कावळे रविवारचीच वाट पाहतात. तुम्ही वेगळ्या नका अर्थ काढ, मी फक्त कावळ्यांबद्दल सांगतो. तुम्हाला जर खोटं वाटत असेल प्रमाण सांगू, तुम्हाला प्रमाण सांगतो. बघा तुम्हाला, कावळे ढोपरा तितीर कंकरा, गाथ्याचं प्रमाणे मनाने सांगणार. कावळे ढोपरा, बहुतेक कावळ्यांचं ढोपरवर लक्ष असतं, ऐकतात नाही. म्हणजे त्याचा आहार चांगला नाही. कोणाचा? पुढचा ऐका, त्याची दृष्टी चांगली नाही, एक नयन एकच डोळा आहे त्याला. कोणाला? तुम्ही ऐकलं नसेल पण सांगतो, रामायणातला थोडा 1 मिनिटाचाच भाग सांगतो. बघा तो रामायणातला भाग आहे. रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मणजी, हा तोच परिसर आहे. वनवासात फिरत असताना फिरता फिरता सुदर्शन नावाचा गंधर्व, त्याने सीतेचं रूप बघितलं आणि इतका काममोही चाला, बस तो म्हणला आपण हिचा भोग घ्यायचा आहे. मग त्याने गंधर्वाने कावळ्याचं रूप धारण केलं आणि कावळ्याचं रूप धारण करून सीतेला त्रास देऊ लागला. तो सीता ओरडू लागली. सीतेचा ओरडण्याचा आज प्रभूने ओळखला. प्रभू सर्वज्ञ, शक्तिमान, अंतर्यामी, सर्वज्ञ. प्रभूने ओळखला. दुष्ट गंधर्व कावळ्याच्या रूपात माझ्या सीतेला त्रास देतो. प्रभूने काय केलं? रामाने एक ईशिका मंतरली. ईशिका म्हणजे गवताची काडीच. ती गवताची काडी अशी मंतरली ईशिका आणि त्याच्या पाठीमागं सोडली. तो पुढे बरं का, आणि ती ईशिका एकदम जाळ आग आहे. तो जीव घेऊन पळतो. स्वर्ग, पाताळ, मृत्यूलोक तिन्ही लोक फिरून आला, पण कोणी त्याला जीवदान देत नाही. कोणीच त्याला वाचवायला तयार नाही. शेवटी सर्वांनी सांगितलं, ही ईशिका ज्याने सोडली त्याच्याकडे जर गेला तर तुला जीवदान मिळेल. ठीक आहे. मग तो पुन्हा रामप्रभूकडे आला. प्रभू, मी दुष्ट, पापी, अन्यायी, मला क्षमा करा, माझ्याकडून चूक झाली. प्रभू म्हणला, मी शरण आलेल्याला मरण देत. आलेत ना तुम्ही फुटून, तोंडात येऊन गेलं ते. तुम्ही वेगळा नका, तोंडात येऊन गेलं. बरं, भगवान म्हणला, आला ना तुम्हाला शरण,
शरण आला ना, मग शरण आलेल्याला मरण देत नाही. पण काय, माझी शिका सोडलेली ही वाया जाणार नाही. म्हणजे तुझा शरीराचा एखादा भाज्या शीतेकडे बघितलं ना, तुझा एक डोळाच घालवतो म्हणे. ऐकतात का? मग त्याचा एक डोळा उडवला, एक डोळा घातला त्या कावड्याचा, म्हणून त्याला एकच नयन आहे. कोणाला? एकच डोळा, एक नयन आहे. मग तो म्हणला, देवा, प्रभूला म्हणतात, इतक्याशा अपराधाने एवढी मोठी कायमची शिक्षा. भगवान म्हणला, दिला शाप, पण तुला एक वर पण देतो म्हणे. काय वर देतो म्हणे? 15 दिवस तुला चांगला मान राहील म्हणे. कळलं तुम्हाला? 15 दिवस तुला चांगला मान. 15 दिवस पितृपक्ष, पितृपाठा म्हणता का? पितृपक्षामध्ये काही काही कावळ्यांना भलता मान राहतो. बर का, इतका मान राहतो ना, इकडचं आमंत्रण तिकडचं पितर. आता मागच्या वेळेस ते चाळीगावच्या बाजूला पाटोंद गाव आहे, तिथं कीर्तन होतं हे पितृपक्षातच. मग सर्व भजनी मंडळी, कलाकार वगैरे यांना एक ठिकाणी जेवण होतं. आम्ही निघालो जेवायला. एक चांगला भजनी तेवढा, चल ना आपल्याला भोजनाला जेवाय. नाही, का बरं? तो म्हणे, मी पितर शेत. आम्ही पितर शेत. ऐका जरा, माझा मूळ विषय काय झाला? कावळ्याची दृष्टी चांगली नाही, कावळ्याचा आहार चांगला नाही, त्याचा आवाज चांगला नाही. कोणाचा? बोलता कर्कश आवाज. काही काहींना सांगावं लागतं, गप राहायचं. काय घेतो तू? त्याचा रंग चांगला नाही, चालणं बी चांगलं नाही त्याचं, कावळ्याचं. पण तो कावळा आणि कोकिळा हे दोन्ही जर बघितले, दिसायला सारखे दिसतात, पण त्यांची लक्षणं काय, ती ओरडते काय, तिचा आवाज आहे. कोणाचा? ऐका नाही. मग दोन्ही दिसायला सारखे, पण दोघांची लक्षणं. शास्त्रकार म्हणतात, हे जर येदा कदाचित लक्षात नाही येणार. आणखीन दुसरं उदाहरण दिलं, फार गोड उदाहरण दिलं. दुसरं कोणतं? ऐका. हंस आणि बगळा दोन्ही दिसायला सारखे, पण दोघांची लक्षणं भिन्न भिन्न आहेत, वेगळे वेगळे आहेत की नाही. शास्त्रकार सांगतात, हंस शुक्लो बक शुक्लो को भेद बक हंसयो क्षीर नीर विभागेतु हंसो हंसो बको बका. ऐकतात ना? किती का दुधामध्ये थेंबट पाणी टाकत नाही, तो हंस तेवढं पाणी बाजूला काढतो आणि दूध ग्रहण करतो, दूधच पितो. आहे ना? तसं बगळ्यांचं नाही. बगळे आंबट चिंबट गढूळ कोणतं बी पाणी आणून जातात. फार कमी करायला लागतं रे. हो, विचार ऐका. मग किती का दुधामध्ये थोडं पाणी असेल ना, तो हंस बाजूला करतो. माऊलीची ओवी सांगतो तुम्हाला, फार गोड ओवी. माऊली म्हणतात, ऐका जरा. सलिली पय जैसे एक होनी मिनले असे, ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. काय शब्द? सलिली पय जैशी. सलिली पय, पाणी आणि दूध एकत्र असताना, बरं का, ते निवडून राजहंशी वेगळे. दुसऱ्या अध्यात्ली ओवी, 9व्या अध्यात माऊली म्हणतात, का चांचूचे निसांडीजे खांडीजे पाय पाणी राजहंशी. 9व्या अध्यात्ली ओवी. म्हणजे मग दोन्ही दिसायला सारखे, पण दोघांची लक्षणं वेगळे. तसं बहिरंग लक्षणवाले, आंतरलक्षण दोन्ही दिसायला सारखे, पण त्यांची लक्षणे वेगळं. कशी लक्षणे? ऐका आता. बहिरंग लक्षण कोणतं आहे? तुकोबराय सांगतात बहिरंग लक्षण, बरं का. ऊर्ध्व पुंड्र भान
कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड्रभाण कंठी शोभे माळ मधुवंती नावाचा राग फार गोड राग आहे. मधुवंती राग म्हणताय काय कबीर काही काळ तयाव्या रे कबीर काही काळ हा मधुकौस नावाचा राग झाला. एक पट्टी बदलली तर राग बदल फार गोड आहे. कापी जे काही काळ तयाव्याने रे कापी जे काही काय कापी जे काही काळ हे तया विनावृची गोष्ट होऊन जाईल आपल्या हातात. पण राहवत नाही माझा इतका अपमान होतो. बापू माग कल्याणजवळ कीर्तन होतं. चांगला कीर्तनकाराचा बाप पुढे बसेल होता. मी त्या कीर्तनकाराचं नाव उच्चारत नाही. तुम्ही आज शूटिंग बी करू राहिलेत आणखी बरं का. मग असं गायन चाललं जोरात. तो कीर्तन करता बाप राहिला तो म्हणा हो बाबा असं नको भुकू म्हणे. अरे बापरे तू वेगळ्याच गणतीत काढलं. ऐका मग ही बहिरंग लक्षण तुकोबाराय सांगतात. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. ऐका ऊर्ध्व म्हणजे वर, पुंड्र म्हणजे गंध आणि भाळ म्हणजे कपाळ. आमचे विष्णुदास आमचे हरिदास आमचे साधू संत कपाळाला उभा गंध लावतात आणि कंठी शोभे गळ्यात तुळशीची माळा शोभते. आणि असं जर असेल कापी जे काही काळ तया भेने काळाच्या बापाची ताकद नाही त्यांना हात लावायची. मग कोणी म्हणेल का हो जे माळा घालतात गण लावतात ते मरतच नाही का. मग काळ कापतो भीतो म्हणे येत नाही म्हणजे ते मरतात. ते माळकरी विष्णुदास गंध लावणारे काळ नाही येत. विष्णूचे दूत येतात त्यांना घ्यायला. उलट तो काळ म्हणजे यम सांगतो यमधर्म सांगेत होता तुम्हा तेथे नाही सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. बरं आपण पुढे बघा तुम्ही तो यम सांगतो तुम्ही तिथं जायचं नाही. शिमेवर सुद्धा जायचं नाही. माझे वडील कीर्तनातून नेहमी सांगायचे जे रोडावर झाडं असतात त्यांना लाल आणि पांढरा पट्टा असतो आहे ना. मग ज्या झाडांना लाल आणि पांढरा पट्टा असतो ताकदने कोणाची हात लावायची का. ते शिक्क्याची झाडे सरकारी शिक्का आहे सरकारी झाडे ते शिक्क्याची झाडे आहेत ना
ताकद नाही त्यांना हात लावायची. आणि ज्या झाडांना पट्टा नाही बकरक्या कव बिगंडारी टाकतोस. मला समजतं काय आमची भाषा बोलतो बरं का बापू, थोडं गैरसमज नको व्हायला. मग मी सांगतो ना, आपलं बी झाड व्यवस्थित राहायचं असेल तर भाऊ शिक्का मारून घ्या. ऐकतात ना, उद्या शिवरात्र वाया जाऊ देऊ नका. ज्याच्या गळ्यात माळा आहे ना त्याचा एक शेंग देखील वाया जात. ज्याच्या गळ्यात माळा नाही ना त्यांनी काही बी केलं तर काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. ऐका जरा, आणखीन आमचे गुरुवर एक सांगायचे ऐक बरं का. एका चोराने चोरी केली आणि पोलिसांनी पकडलं त्याला. आणि पकडल्यानंतर पोलीस त्याला मारत राहिला, खूप मारत राहिला. तो चोर म्हणणे झाली हो चुकी, नका ना साहेब एवढं मारू नका. पण पोलीस मारतच राहिला, हायगाई करीत नाही, मारत राहील. हे बी राहिलं चोर. पोलिसाला म्हटलं, ओ साहेब मी तुझ्या कपड्याला भीतो नाही तर तुला. मी तुझ्या कपड्याला भेटू नाही तर तुला. ते पोलीस बी राहिलं काय रे कपडा काय करतो. वास्तविक त्याचा कपडा सरकारी शिक्क्याचा कपडा होता, सरकारी खाकी सरकारी शिक्के होते. तो म्हणला कपडा काय करतोय, कपडा काढून टाकू का. हा म्हणला काढून टाकू. याला उकी आले त्या पोलिसाला. त्यांनी शिक्क्याचे जे सरकारी ते काढून टाकले. तो चोर म्हणला त्याला बाजूला ये म्हणा. बाजूला बोलवलं, जेव्हा मारायला सुरुवात केली पोलिसाला इतकं मारलं, निळं पिवळं रक्त बांबाळ करून टाकलं. उठता बसता येईना, चालता येईना त्याला पोलिसाला. शेवटी त्या पोलिसांनी मोठी केस केली चोरावर. चोरी करून चोराने पोलिसाला मारलं. मोठी केस गाजली. शेवटची तारीख होती आणि शेवटच्या तारखेला तो पोलीस बी चोर बी न्यायाधीश कोर्टामध्ये गेले. न्यायाधीश आहे, इतर वकील मंडळी, इतर समाज बी आहे. आणि या दोघांना बोलवलं आणि त्या चोराला न्यायाधीशासमोर कठड्यात उभं केलं. आणि हा पोलिसाचा वकील उठला, काय रे लाज वाटत नाही, चोरी करून पोलिसाला मारलं. तो म्हणला शपथ घेतो मी हात सुद्धा लावेल नाही. मी गीतेवर हात ठेवतो, गीतेची शपथ घेतो मी त्यांना हात सुद्धा लावला नाही. पोलीस म्हणाय माझं सुजून गेलंय, हे माझं झालंय का असं. मग ऐका जरा, न्यायाधीश बुद्धिवान सात्विक आणि विचारवंत होता. न्यायाधीशाने बघितलं गीतेवर हात ठेवतो, शपथ घेतो, वेगळं कारण काहीतरी आहे म्हणे. त्या चोराला बाजूला काढा आणि पोलिसाला उभं करा म्हणे. आता पोलिसाला उभं केलं कठड्यात. पोलीस उभा राहिला आणि मग हा वकील विचारू लागला त्या पोलिसाला काय कारण आहे. तो म्हणे पहिल्यापासून सांगतो म्हणे मी. आता न्यायाधीशासमोर म्हणतो साहेब यांनी चोरी केली, मी पकडलं याला. आणि पकडल्यानंतर मी मारत राहिलो. हा नको म्हणायचा पण तरी मी मारत राहिलो. हे राहिलं साहेब. मला काय म्हटलं, तुझ्या कपड्याला धुतो नाही तर तुला. असं 2 वेळा म्हटलं. मी म्हटलं कपडा काय करतो रे, कपडा काढून टाका. हा म्हणला काढून टाका. साहेब मी कपडा काढून टाकला. बघा यांनी एवढं मारलं. न्यायाधीश म्हणला तुला धुळ्याला सोडू का पिंपळगावला. ऐकतात ना सर. न्यायाधीश म्हणला केस निर्दोष झाली. अरे जोपर्यंत सरकारी शिक्क्याचे कपडे होते तोपर्यंत त्यांनी हात लावला आणि कपडे खाल्ल्यानंतर आई तसा तो यम म्हणतो बरं का. काय म्हणतो, अय तुमच्या गळ्यात माळा कपाळा टिळा नाही तर तुम्हाला. तुमच्या गळ्यात माळा कपाळा टिळा नाही तर तुम्हाला. पण काही माळकऱ्यांना बी त्या पोलिसासारखी भुकी येते ना. काही माळकरी माळा काय करतो कोरोना मा काट टाकत ना. झाला ऐका जा. मी कशा करता हा विस्तार करतोय म्हणजे गळ्यात तुळशीची माळा कपाळात टिळा ही बहिरंग तुकोबरांचं आणखीन एक प्रमाण बरं का. सर्वांना माहिती डोळ्यापुढे आणून देतो बरं का. गोपीचंदन ओठी
तुळशीच्या माळा हार मिरविती गळारे. खेळ या प्रकरणातले अभंग घेतो कोवरायचा खेळ मांडी याला त्याच्यातलं हे प्रमाण आहे. म्हणजे ही जी प्रमाण ही बहिरंग लक्षण आहे. बहिरंग आता अंतरंग लक्षण कोणती? अंतरंग लक्षण ऐका जरा. गोविंद हरी गोविंद शयारी गोविंद हरी गोविंद शयनावर गोविंद आणि मनातही तीन अवस्था सांगायच्या तुम्हाला. 3 अवस्था कोणत्या? 3 अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. ऐकतात ना? हे 3 अवस्थेत जागृती, स्वप्नी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती, स्वप्न ही अंतरंग लक्षण आहेत. ऐका जरा. काय झालं? नामदेवराज संत सभेत कच्चे ठरले. कच्चे ठरल्यानंतर सर्व संत नामा कच्चा नामदेवरायाचा अपमान झाला. नामदेवराय तिथून बरं काय मंदिरात आलेत पंढरपूरला आणि पांडुरंग परमात्म्याने देवा मला कच्चा म्हटलं, माझा अपमान केला हो. भगवान म्हणलं खरे नामा कच्चा आहे. ओ देवा तू बी फुटला का? म्हणे तू बी बदलला, तू बी कच्चा हो रे नामा. मी मुद्दा म्हणत नाही, खरंच तुला फक्त मी विटेवर उभा एवढंच ज्ञान आहे, पण मी सर्व ठिकाणी व्यापून असा भरून उरलाय. तुला हे ज्ञान 2 ओव्या सांगतो भागवतातल्या. आता कीर्तनात ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, गाथा हे आलं पाहिजे बरं का. ऐका भागवतातल्या 2 ओव्या फार गोड ओव्या आहेत. नामया शरण भगवंतासी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी, हरीश कवी नामयाशी, सद्गुरुविन सुखाशी न पविजे. समजलंय? स्वतः भगवान शिकवतात, गुरु वाचून तुला ज्ञान प्राप्त होणार. मग त्यांनी भगवंताच्या सांगितल्यानुसार औंड्या नागनाथला गेला, विसोबा खेतरांना गुरु केलं आणि गुरु करून पुन्हा पंढरपूरला आलेत. ऐका पुढची ओवी ऐका. तेने खेचर विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कारू, तेने केला पूर्ण परब्रह्म परू, निज सुखाचे गुरु पावला. ऐकतात ना? मग गुरु करून आलेत ते पंढरपूरला आल्यानंतर द्वादशी होती. आजचे म्हणजे आज जशी द्वादशी आहे ना तशी आज द्वादशी होती. मग त्यांनी काय केलं, नामदेवरायांनी 3 दगड असे मांडले, म्हणजे चूल तयार केली आणि द्वादशी सोडण्याकरता स्वयंपाक करायचा, पोळ्या करायच्या. पोळ्या समजतात ना? तुम्ही म्हणले आम्ही एवढे बावळे आहेत का? तू शाना चालला, आम्हाला पोळ्या समजणार नाही. मला अनुभव आलाय म्हणून सांगतो, मुद्दाम सांगत नाही. मी ते उस्मानाबाद जिल्ह्यात गेलो, आता ते म्हणत मी धाराशिव झाला, आता बादांना बात करून टाकलंय. आता बरं का, मुक्ताईनगर झालं, बात झालं की नाही, संभाजीनगर झालं, बात झालं की नाही, अहिल्यानगर झालं, बात झालं की नाही, धाराशिव झालं. तुम्हाला काही करणी लागू राहिले, तुमचे चेहरे बदलू राहत नाही. ऐका मग माझं तिकडं ते धाराशिव जो कीर्तन होतं, दिवसभरचा प्रवास होता. संध्याकाळी गेलो, ज्या घरी गेलो त्या घर मालकाला म्हटलं दिवसभरचा प्रवास काही खाल्लं नाही, स्वयंपाक करा. सांगा स्वयंपाक. म्हणतं पोळ्या करा आणि भाजी करा. भाजी सांगा म्हणे. म्हटलं बोलती तयारी आहे यांची. म्हटलं असं करा, मुगाची डाळ करा आणि पोळ्या करा, साधं होईल, लवकर होईल. ती म्हणे चालेल. त्यांनी मुगाची डाळ आणि पुरणाच्या पोळ्या केल्या. तुमच्याकडे मांडा नाही ना, आमच्या खानदेशाचा मांडा आहे बरं काय. मग
ते मी जेव्हा जेवायला बसलो ना तो गोड तिखट ती मूगची डाळ ते गोड कुठे मिळत बशी. मग मी त्या घर मालकाला म्हटलं का गोड तिखट असं का बरं लागतं, पोळ्या गोड नसतात तर पोळ्या. मग तुम्ही पूर्णाचे केलं, तुम्ही म्हणले ना पोळ्या करा, अहो साधी करायला पाहिजे, मग चपाती म्हणायला पाहिजे होती. त्यांना म्हटलं मी जरी म्हटलं पण तुम्ही डोकं चालवायला पाहिजे ना, मूग निघाल्यावर पुरणनी पोळी कसं काय. खरंच एकनाथ महाराज, मी महाराष्ट्राचा कानाकोपरा, महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यांमध्ये फिरायलो बापू. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात. आत्ता अहमदाबादला मी 7 दिवस ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरीचं चिंतन अहमदाबादला गुजरातमध्ये, बरं काय. मग बाहेर राज्यांमध्ये बी फिरतो, पण नाशिक, धुळे, जळगाव या 2-3 जिल्ह्यांची बरोबरीच कोणी करणार. अगदी आवर्जून सांगतो मी, कुठे बी स्वाभिमानाने. आमचं सांगू का आता आणखी बोलू. आमच्याकडे तर असं आहे, गरमा नशे का काही पण बाहेर वट माराई. कळलं का पण तुम्हाला. ऐका, थोडंसंच खातील पण व्यवस्थित. आपल्याकडे जर पाहुणा आला ना लगे हातपाय धुवा, हातपाय धुतलं का हातपाय पुसायला टायर रुमाल, बस. जेवायला बसलात का बसायला असणं, बस. आणि ते वाढायला ना वेगवेगळ्या ताटल्या, डिश, वाट्या, असं समाधान. बघितलं पोट भरलं. तुम्ही बहुतेक इकडे जर गेलेत ना बरं का, डायरेक्ट जेवणाऱ्यांना बसवायचं. काय 4, 5, 6 जण असतील आणि त्यांना बसवलं का वाढणारी ती एकच माऊली असते, बस. तिने काय करावं, त्यांच्याकडे एक ताट लोटून द्यावं. ते ताट असं जातं ना, नाशिक भुसावळ पॅशन. मग ते ताट त्यांच्याकडे आलं, मग त्या ताटमध्ये हात धुवायचे त्यांनी, सर्वांनी ताटमध्ये हात धुवत. आणि हात धुतले का त्या माऊलीने एकटीने ते ताट घ्यायचं आणि तिने ते ताटामधलं पाणी फेकायचं, आपल्या लुगड्याच्या पदराने ते ताट पुसायचं आणि त्याच्यामध्ये वाळण त्यांच्या पोटी घालायचं. एका गावामध्ये माझ्या ताटात अर्धी तपकीर येऊन गेली होती. मी म्हटलं मला या व्यसन करणाऱ्या लोकांचा भलता संता, मला अजिबात. माझ्या ताटात तपकीर. मी जरा लागलो, म्हणतो ताई मला तपकीर वाढली. मला तपकीर का वाढली तुम्ही. आणि बाबा वाढली नाही. म्हटलं माझ्या ताटात आहे ना. नाही ते काय म्हणे, मी दिवसभर लावते ना म्हणे. आणि तो बोट काढला का तोंडातून, तो पदराला पुसते म्हणे आणि त्या पदरवरी जे ताट पुसावून जायले. तुला ते येऊन गेलं तुला. तू आता इथं बोलू राहिला, तू कुठे बी बोमा मारशील, कुठे बी सांगशील. म्हणता ताई घाबरू नको, मी कोणाला सांगणार नाही, फक्त कीर्तनांमध्ये सांगते. कशा बुद्ध्या बदलतील, कशा बुद्धी. मी म्हणतो ना, आहार चांगला असेल तर बुद्धी. आहार चांगला पाहिजे, शाकाहार पाहिजे, काही बी खाऊ नका. ऐकतात ना. आता अलीकडे या सरकारने, शासनाने बी सांगितलं अंड चांगलं असतं म्हणे. हे मूर्ख जातीचे झाले काही ती अंड. एक मला म्हणे दूध आणि अंड सारखे, म्हणजे तुला अक्कल आहे का. म्हटलं दुधाची आणि अंडाची बरोबरी होईल का. अरे दूध पवित्र आहे, गोड आहे, उत्तम आहे. आमच्या ज्ञानोबाईंनी सुद्धा त्याचं वर्णन केलंय. बरं काय. मग तो म्हणले मग अंड बी चांगलं शक्तिवान आहे. त्याला म्हणजे एका शब्दात सांगतो, तुम्ही बी ऐकून घ्या. आणि तुम्ही जर त्याचे भोगते असतील ना, आज महाशिवरात्रीपासून शपथ घ्या वाटल्यास. आता तसे तुम्ही चेहरे दाखवणार नाही, सर्व मालकरी जे असं ऐका झालं. पण सांगतो तुम्हाला, दुधात आणि अंड्यात कशी तुलना आहे बघा तुम्ही. दूध हे वात्सल्यातून निर्माण झालेलं आहे, ऐकताना. आणि अंड हे संभोगातून निर्माण झालेलं आहे. कळला फरक. म्हणजे असं निर्माण झाले ते बुद्धी बदलेल काय.
फरक पडेल का? ऐका, म्हणून आहार चांगला ठेवा, शाकाहार ठेवा. युक्त आहार विहार युक्त आहार दोन तासपासून भूक राहिलो, कोणी टाळ्या वाजल्या नाही बघा तुमच्या. काय फार गोड, फार गोड. वा. युक्त आहार विहार, आहार चांगला पाहिजे. आहार ऐका, माझा मूळ विषय काय चाललाय, नामदेवराय चपात्या करीत होते इथपर्यंत होतो ना. मग भगवंताला वाटलं कच्चा का पक्का बघावं. भगवंतानी श्वानाचा वेश धारण केला. नामदेवरायांचा अभंग आहे बरं का, फार गोड अभंग आहे नामदेवरायांचा. नामदेवराय म्हणतात, द्वादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी, नामा बैसला स्वयंपाकाशी, नामा बैसला स्वयंपाकाशी, देव श्वान रूपी आले, देव श्वान रूपी आले. भगवंतानी हा कच्चा का पक्का म्हणून श्वानाचं रूप धारण केलं. आणि जिथं स्वयंपाक पोळ्या चपात्या करीत होते तिथून देवाने श्वानाच्या रूपात एक पोळी उचलली. देव श्वानरूपी आले आणि पोळी घेऊन पळाले. ऐकाले. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, देवा कोरडी पोळी खाऊ नका, हाती घेऊन वाटी, नामा लागे श्वानाचे पाठी. हातात तुपाची वाटी घेतली आणि देवा कोरडी पोळी खाऊ नका, पोट दुखेल तुमचं, तूप लावा तूप. भगवंतानी श्वानाचा वेश टाकला, आपला पूर्ववेश धारण केला. नामा कैशरी ओळखी. नामा पूर्वी माणसाच्या वेशात ओळखलं नाही, आता श्वानाचा वेश कसं ओळखलं. नामदेवराय म्हणतात, खेचर पायी कळू आले. माझे विसोबा खेचर, त्यांच्या कृपेने कळलं. काय कळलं? सर्वाभूती पाये एक वासुदेव, जलाभंगाचा प्रवेश म्हणतात, संगती लिंक म्हणतात. फार गोड आहे. नामदेवराय म्हणतात, माझ्या विसोबा खेचरच्या कृपेने मला कळलं. काय कळलं? तो वासुदेव सर्व ठिकाणी ओत प्रोत भरून उरलाय. सर्वाभूती पाहे
एक वासुदेव आणि उच्चतम भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. सर्व ठिकाणी परमात्मा पाहणं. ज्ञानोबाराय सुद्धा असंच सांगतात. ज्ञानोबारायची बी असंच मत आहे. माऊली म्हणतात ऐका, जे जे बेटे भूता ते ते मानी दे भगवंत, हा भक्ती योग निशित फार ऐकाय. सर्व ठिकाणी भगवंत पाहणं हे श्रेष्ठ भक्ती. गीतेत असं म्हटलंय, 5वा अध्यायाचा श्लोक आहे. भगवंताचं बी कसं मत आहे. भगवान म्हणतात अर्जुना, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनीचैव शोपाकेच पंडिता समदर्शिना. त्याला समदर्शी म्हटले. किंवा 13वा अध्यायातला श्लोक आहे, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर. सर्व ठिकाणी परमात्मा परमेश्वर पाहणं ही उच्चतम भक्ती. म्हणून आमच्या संतांनी सर्व ठिकाणी परमात्मा बघितला. निस्ती नावं सांगतो बघा आता, तरी लक्षात येऊन जाईल. एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव बघितला, नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये दगडामध्ये देव बघितला, आमच्या ज्ञानोबारांनी रेड्यामध्ये देव बघितला, आमच्या तुकोबारांनी वृक्ष ऐकाय झाडं झुडपं बाजरी ज्वारी यांच्यामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरी पक्षी सुचरे. काय उच्चतम भक्ती आहे का नाही. सर्व ठिकाणी परमात्मा पाहणं. म्हणून सर्वाभूती पाहे एक वासुदेव. आणि पुसोनिया ठाव अहंते. अहंता म्हणजे अभिमान. ज्यांनी अभिमान शोधून नष्ट केलेला आहे, जे सर्व ठिकाणी परमात्मा पाहतात, तोची संत साधू ओळखावा. तो संत आहे, तो साधू आहे. आणि येर ते ऐका मायाबद्ध. येर म्हणजे त्या संत साधू व्यतिरिक्त सर्व मायेने बांधलेले जीव आहेत. संत मात्र मायेत बांधले गेलेले. आणखीन त्या संतांचं लक्षण नामदेव म्हणतात, देखील झाला मृतिके समान, देखील झाला मृतिके समान, शेवटचाच राग आहे. याला चंद्रकोश राग म्हणतात. चंद्रकोश फार मधुर फार गोड राग. रत्न बरं का 13 तारखेपासून आजपर्यंत दररोज 2-2 कीर्तन आहे. दररोज 2-2 कीर्तन. खरी परिस्थिती अशी आहे. आणि प्रवास
मी फक्त 1-2 तास झोपू राहिलो, 1-2 तास. जे शब्द दिले ते शब्द पाळले पाहिजे, पूर्ण केले पाहिजे. अशा प्रकारे असो. माझा मूळ विषय 3ऱ्या चरणात ही बहिरंग लक्षण सांगितले बरं काय. महाराज म्हणतात देखील या धनशबी चरणांची मिळवणी करतो, जय विठ्ठल करतो. एकदा हाताने टाळी, मुखाने नाम, मनाने ध्यान, आळस न करता गोड प्रभू नामाचा गजर करा. कोणीच कंटाळा आळस करू नका. विठोबार कुमार म्हणून मी तो बरोबर माही केली बरोबर ते येऊ राहिले होते ना. फार सुंदर भोजन दिलं आज. भाग्यवान आहेत ज्यांनी सकाळचं बी भोजन आणि संध्याकाळचं बी भोजन दिलं. 7 दिवस बाणेश्वर परमात्मा त्यांना कधीच काही कमी पडू देणार नाही. ऐका, ज्यांनी दोन्ही टाईम भोजन दिलं 7-8 दिवस, ज्यांनी कीर्तनकाराची सेवा घेतली, ज्यांनी महाप्रसादाला मदत केली असेल बरं काय, मी म्हणतो ना खरा भाग्यवान आहेत. लक्ष्मी पुत्र आहेत तुम्ही, लक्ष्मी पुत्र. ह्या गोदामाईच्या काठाला जेवढी बी आहेत ना तेवढे भाग्यवान लक्ष्मी पुत्र आहेत, लक्ष्मी पुत्र आहेत. काही काही ठिकाणी प्यायला पाणी राहत नाही. तुमच्याकडे सर्व बाबतीत अगदी अगदी सुजलाम सुफलाम राहते. बसा बसा. बघा, त्यावर मी एक चरित्र सांगतो, संत चरित्र. पण आपली बिनाबरूची गोष्ट होऊन जाईन आता बरं का. पण नुसती शब्द डोळ्यापुढे आणून देतो तरी बी संतांना धन मातीप्रमाणे दिसतं आणि रत्न दगडाप्रमाणे वाटतात. देखील या धन मृतिके समान नवविदा रत्न जैशी दोंडे. तोची संत साधू, त्याला म्हणतात संत, त्याला म्हणतात साधू. ऐका, यावरणार नाही तर भाऊ आपल्याला आवरावं लागेल. ऐका जरा, हां ऐका.
तुकोबारायचं कीर्तन असेल, आमचे सर्वांचे प्राण ठरलेले छत्रपती शिवाजीराजे कीर्तनाला हजर राहायचे. ऐकतात ना? एक शिवबा जर जन्माला आला नसता, मंदिराला कळस आणि दारात तुळस दिसल्या नसत्या. ही त्यांची कृपा आहे. कोणाची? अजून एक वाक्य बोलू. माझं नेमकं शिवजयंतीला मालेगावमध्ये कीर्तन होतं. पूर्ण शिवचरित्र सांगितलं. मला खूप त्याचा स्वाभिमान आहे. एक वाक्य फक्त सांगतो. एकटे शिवबा जर जन्माला आले नसते, तुम्ही कोणता खान राहतात आणि मी बी कोणता राहतो ओळखू बी आले नसते. ही त्यांची कृपा आहे. राजे तुकोबारायच्या कीर्तनाला पुढे बसायचे. म्हणजे पूर्वीच्या राजा लोकांना देव धर्म संत ग्रंथ आवडायचे. आता साधा ग्रामपंचायतचा मेंबर निघून आला ना, तो सीधा राम राम करत निघतो. बापरे, राम राम करत नाही ना, मग कीर्तन येणं बाजूलाच राहिलं ना. मेंबर निवडायच्या अगोदर जर राम राम केलं ना तुम्ही, तो उभा राहतो, हात जोडतो, मान खाली करतो, राम राम म्हणतो. आणि मेंबर झाल्यापासून तुम्ही बघा राम राम. हो, तू झटकाय जाशील रे. ऐकतात काय? अरे बघा तुम्ही. मग राजे कीर्तनाला बसायचे पुढे. आणि राजांना कळलं तुकोबारायची काहीच परिस्थिती, यांना राहायला घर नाही बरं काय. म्हणून आमचे इज्जतदार लोक राहिले नाही. आमचे तुकोबारायचे वंशज आत्ताच निघून गेले. त्याच्यामुळे तुमच्या कानावर आला असेल. ऐकतात ना? हे इज्जतदार माणसाचं काम आहे. ऐका. मग राजे म्हणले आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, आपण राजे आहोत ना. मग राजांनी काय केलं, शिपायांजवळ नजराना पाठवलं. सोनं चांदी अलंकार दागदागिने कपडे ते घेऊन आले शिपाई. आणि सांगतात महाराज आम्ही राजांकडून आलो. महाराज म्हणलं थांबा, लांब थांबा. नाही भीड भाड तुका म्हणे साना. राजे असेच का ना, पण आम्हाला याच्यात आनंद नाही, याच्यात सुख नाही. आम्ही जेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. धन ते मदमृतिके समान. तुकोबाराने अभंग लिहून दिला होता राजांना. आम्हाला सुखात ठेवायचं असेल विठ्ठलाचं नाम घ्या. आम्हाला सुखात ठेवायचं असेल कंठी मिरवा तुळशी व्रत करा. आम्हाला सुखात ठेवायचं असेल मानवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे धन आम्हाला मातीप्रमाणे परत घेऊन जा, परत घेऊन जा. मी तर म्हणतोय बापू
मनासारखा बोवा राहता ना, मी इथलं बी परत जाऊ देतो नाही. माझ्यासारखा कीर्तनकार राहिला आता इतकं सुद्धा परत जा. आणि जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना, तुम्ही आत्ता देऊन बघा. मी विनोदाने बोललो बरं का, बोळापण मध्ये खरंच तुम्ही द्यायला शाल. आणि तुम्ही इतके बोळ आहेत आम्हाला माहिती नाही का, हा वर्गणी मागून द्याल ठिकाणाने. महाराज म्हणतात आम्हाला हे धन मूर्तीप्रमाणे तुकोबरायचं आणखीन एक असंच प्रमाणे बरं काय, सोने रुपयामा माणिक पाषाण बर तेच नामदेव म्हणतात, देखील या धन मृत्तिकी समान नवविधा रत्न जैसे. मी इथं एक चरित्र सांगतो. कुंभार समाजात एक भक्त झाला. भक्त माहिती आहे कोण? तेच माहिती आहे तुम्हाला, राका कुंभार. कुंभार समाजात जो भक्त झाला राका कुंभार, आपल्या सप्त्याचं किती वर्ष आहे? 35. बाबा बलते बुवा खाऊन घेते. म्हणजे किती महाराज किती महात्मे येऊन गेले तिथं, किती महात्म्यांचे चरण लागलेत, किती तुम्ही श्रवण केलंय. पण कोणी बी सांगा प्रामाणिकपणाने एवढं श्रवण खरं करू राहिलेत का काय? ज्या वाल्मिकाने सर्व जगापुढे रामायण आणून दिलं, ज्या वाल्मिकाच्या मताप्रमाणे राम वागले, ऐकतात ना, तो वाल्मिक कोणाचा मुलगा होता? त्याचा बाप, त्याचं नाव काय? तुम्ही दक्षिणा द्यायचे ना, आम्ही घेऊन उपडून जायचं. काय परमार्थ आहे? ऐका जरा, हे काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तर तो खरा परमार्थ आहे. तर त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होतोय आपण. ऐकतात ना? हां, मी आत्ता सांगणार नाही, तुमची उत्सुकता असेल तर. हां, का सांगू? एकच कीर्तन मग. बघतो नाही तर गाडीत शिव्या देईल नाही. विनोद खरंची वाळ्याने अंतकरणापासून बोलतोय. प्रचेतस नावाचे ऋषी आहेत, ध्यानात ठेवा, विसरू नका. वाल्मिकाचे वडील, त्यांचे नाव आहे प्रचेतस ऋषी. 9 भाऊ होते ते, 9 भाऊ. पण आपला विस्तार होऊन जाईल ना, बोलता मला गवळण म्हणायची, जाऊ द्या. पण हे नाव ठेवा. आमच्या संतांना धन मातीप्रमाणे रत्न दगडाप्रमाणे वाटतात. आणखीन त्या संतांचं लक्षण सांगताना काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राब. काम क्रोध बाहेर घातले, ज्यांच्याकडे अखंड शांती क्षमा राबते तो संत, तो साधू. असे संत साधू काय करतात? नामा म्हणे नाम गोविंद शिवाची विसंबेना त्यांचे क्षण मात्र. गोविंदाचं नाव वाचने घेत असताना 1 सेकंद देखील विश्रांती जे घेत नाही तो संत, तो साधू. ज्ञानेश्वर संपलेला आहे. फक्त 1-1.5 मिनिटात गवळण म्हणतो. तुम्ही कंटाळले असतील तर ती बी म्हणत नाही वाटलं बरं का? तुम्हाला वाटणं बरेच झुपेले बहीण. मुद्दाम बोललो मी, विनोदाने बोललो. पण इतकी उत्सुकता, मी महाराष्ट्रामध्ये पहिलं हे कोठूरच गाव बघू राहिलो मी. इतकी उत्सुकता आणि इतकी तळमळ. नाही तर काही घड्याळ दाखवतात, काही चिठ्ठ्या बी लिहून पाठवतात. अशी परिस्थिती आहे. बस सर्व खरं आमचे ही गायक मंडळी, आमचे एकनाथ काय वाजवलं काय समाज, तर टाळकरी मंडळी,
आमचे स्पीकरवाले भाऊ, मी आज स्टुडिओमध्येच कीर्तन करू राहिलो का काय? मला असं वाटू राहिलं आई मना धुळाली उपाडली जाऊ. फार समाधान, जसं लागलं तसं एकदम आनंद वाटलं. आणि तुम्ही बी एवढा समाज. जेव्हा मी फेटा बांधून आलो, आट्या फक्त 1.5 ते 1.25 जण बसले. कोणाचाच पत्ता नाही. माझं एकदम पळीभर रंग ताटायचं. आता किलोभर गोळा होई अरे काय खरंच समाज नाही. मी बापू आम्ही आलो, बापू नाही येतील, तुम्ही दमतर धरा. बरं, आम्ही बाणेश्वराचं दर्शन घेतलं. बाणेश्वराला म्हटलं तुझी सेवा प्रथम करतोय ते तुझ्यात आहे. म्हटलं तू जशी शक्ती देशील, जशी कृपा करशील तशी म्हटलं. आणि खरंच मी खोटं बोलणार नाही. रामायण संगीत, भागवत, शिवपुराण, गणेश पुराण हे सर्व बरं का कथा करतोय मी माझ्या अंतकरणापासून आनंदाने बरं का. आणि चिंतनात्मक सांगतो, थापा थोपा मारत. आता एवढं तेवढं थोडंसं टोचलं. पण बघा तुम्ही, पुराण, शास्त्र, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा हेच प्रमाण तुम्ही बारकाईने जे सुज्ञ वृत्तीने ऐकलं असेल तर समाधान वाटतं असेल. ऐका आता, आपल्या ह्या भारतात, आपल्या देशात गीतामाई जन्माला आली. ऐकतात ना? गीतामाई आपल्या किती जणांना गीता कळाली प्रामाणिकपणाने सांगा. कोणी बी वर बोट करून सांगावं, गीता कोणी केली? कोणी? अवघड हे रे भाऊ. 35 वर्ष. म्हणून आपला धंदा चाली राहिला. मी शब्द काय विचारला? गीता कोणी केली? गीता भगवद्गीता समजते ना? श्रीमद भागवत वेगळा आणि श्रीमद भगवद्गीता. मग गीता कोणी केली? ती गीता कोर्टामध्ये राहते न्यायाधीशासमोर. गीतेवर हात ठेवल्याशिवाय केस सुद्धा निर्दोष. मग ती गीता आपल्या देशात जन्माला येऊन निर्माण होऊन कळाली नाही. ऐका, गीता कृष्णाने सांगितली, अर्जुनाने ऐकली, व्यासाने केली आणि गणपतीने लिहिली. तरी वाप काढून दिली रे भाऊ तुम्ही. अवघड आहे. कोणी केली गीता? ध्यानात ठेवा. व्यासाने, कृष्ण सांगू, कृष्णाने गीता कृष्णाने सांगितली. सोमुखे आपण सांगे म्हटले, केली नाही. भगवान कृष्णाने गीता कृष्णाने सांगितली, अर्जुनाने ऐकली, व्यासांनी केली, गणपतीने, तेच गणेशित आहेत ना. हा, गणपतीने. त्या गीतेचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आम्ही 2 वर्षापासून अशी मोहीम, पंढरपूर, आळंदीला सुद्धा आम्ही गीता पारायण करून लोकांना घरोघरी गीता वाटू राहिलो. मोदी साहेबांचं बी स्वप्न आहे, प्रत्येक शाळेमध्ये अभ्यासात गीता ग्रंथ झाला पाहिजे. गीतेचा अभ्यास माझं, आमच्या सर्व संतांचं प्रत्येक घरोघरी गीता राहिली पाहिजे म्हणून मी बहुतेक ठिकाणी गीता पारायणे केलेत. गीता पारायण मी स्वतः हजर राहायचो आणि लोकांकडून गीता पारायण करून घ्यायचो आणि मी स्वतः गीता आणून घ्यायचो. खोटं बोलणार नाही. आता 10 मार्चला ऐका जरा, एकादशी पुढची 10 मार्चला, त्या पुढच्या एकादशीला तिकडे वाड्याजवळच आमचा मोठा गीता पारायणाचा सोहळा, गीता पारायणा मोठा. आणि आम्ही त्या गीता डायरेक्ट गोरखपूरहून मागितल्यात. गोरखपूरहून आम्हाला इतकी कन्सेशनमध्ये गीता फक्त 10 रुपयामध्ये गीता उपलब्ध झाली. 10 रुपयामध्ये. तुम्हाला जर गीतेविषयी स्वाभिमान असेल, मी 1986
76 पासून कीर्तन करू राहिलो. शपथ घेऊन सांगतो नारदा, कोणापुढे हात पसरवला नाही, काही कोणतं तोथान केलं नाही. पण मी माझ्या गीतामाई करता आज तुमच्या पुढे हात पसरवतो. मला 1-2 गीता तुम्ही जर दिल्या, मी कुठे बी नाव सांगेन. एक गीता 10 रुपयाला पडते, 1 रुपया 10 रुपयाला. जर 2 गीता दिल्या तर फक्त 20 रुपया. 10-20 रुपया कुठे बी खर्च करतो ना आपण. मग एखाद्या भाग्यवंताने सांगावं, मी 5 गीता देतो, 50 रुपये. मी तुमच्या पुढे या बाबतीत हात पसरवतो गीतामाईच्या. नाहीतर शपथ घेऊन, मला आत्ता मगा सांगितलं, माझा जवळ बी कलेक्टर आहे, मुलगी बी कलेक्टर आहे. आणि माझा मुलगा 3 कंपनींचा मॅनेजर आहे, 3 कंपनींचा. भगवंताने इतकं मस्त भरपूर दिलंय ना मला. उलट ते म्हणतात, तुम्ही कशाला एवढे रात्रंदिवस, अरे मला घर झोप लागत नाही, पैसाच करता म्हणे. म्हणतात पैसा करता नाही, मला जे देवाने दिलेले ना ते मी लोकांना सांगतो, ते लोकांकडे प्रगट करतो. माझ्या माता माऊल्यांनो, तुम्ही लाडक्या होई जायलेत ना. माझ्या गीतामाई करता तुम्ही 1-1 हप्ता देणार का? नका 1 हप्ता देऊ. ते म्हणले आम्हाला माहिती बी नाही, आम्ही आणलं असतं. एक गीता जर दिली, गीतामाई तुमच्यावर कृपा करेल. गीतामाई कमी पड. मी या बाबतीत माझा हे उपरणं हा शेला तुमच्या पुढे टाकतो. ज्या भाग्यवंतांना गीता आणि गीतेविषयी जर महत्त्व वाटत असेल, तळमळ असेल, त्यांनी इथं मला 1-1, 2-2 गीता इथं द्यावी. मला असं अंतकरण मी महाराष्ट्राभर सांगेन. आणि एखाद्याने म्हणावं किंवा मी आत्ता 5 गीता 10 गीता देतो, मी आत्ताच त्याचं नाव घोषित करून गवळण प्रारंभ करतो. वा 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 वा, क्या बात आहे, भाग्यवान आहे. तुकोबरा आहे तुम्ही, फार शिवाय. किती गीता देणार बरं का? आमच्या विनेकरीनी 5 गीता दिल्यात, 5 गीता दिल्यात. वा 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 वा, भाग्यवान आहे भाऊ, भाग्यवान आहे. मला नाव सांगा, नाव सांगा. भगवान मतसागर. भगवान भाऊ तुम्ही भगवानच आहेत, भगवानच आहेत. 11 गीता दिल्या, 11 गीता दिल्या. मी म्हणतो ऐका भगवान भाऊ जी, 18 का? 11 बर ऐका. बापरे बापरे, क्या बात आहे, क्या बात आहे. हा काय ना, सचिन भाऊ, आमचे सचिन भाऊ, सतीश भाऊ यांनी 51 गीता, 51 गीता. फार भाग्य. मी शपथ आजच पुन्हा असं तुमच्या पुढे हे सांगू राहिलो, आमच्या वारकरी संप्रदाय ही पद्धतनी 51 गीता दिल्यात बरं काय. माझ्या माता माऊल्यांनो, मी आवर तुम्ही माझ्या आई आहात, तुमचे संस्कार होते म्हणून कीर्तन करू राहिलो, पकवाद वाजू राहिलो. आम्ही कोणाजवळून का होईना, तुमच्याजवळूनच तुम्ही चेहरे असे लहान करू राहिलेत. आम्ही पैसा आणेल नाही, आमले माहिती राहतं तर घेऊन आलो असतोय. पण कोणाकडून का होईना, पण 1-1 गीता तुमच्याकडून जास्त आहे. कारण तुम्ही राष्ट्रपती आहेत आणि अर्थमंत्री तुम्ही आहेत ना, निर्मला सीताराम. ऐकतात ना काय? वा 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 वा, क्या बात आहे. काय ना, आमचे प्रकाश भाऊ कोरडे यांनी 21 गीता दिल्या, 21 गीता दिल्या बरं का. बापू गीतेमध्ये जेवढे श्लोक आहेत, 700 श्लोक, प्रत्येक श्लोकाला 1-1 माणूस बसवायचा आहे. 700 लोक आम्हाला गीता पारायणाला बसवायचे, 700 लोक. ऐका, तर ज्यांनी नावं सांगितलं पाहिजे असं काही नाही बरं काय. नीट लक्ष बरोबर ऐका. हा बर बर, चालेल चालेल. मी गवळ 2 मिनिटं गवळण, 2 मिनिटं गवळण म्हणतो. नीट लक्ष बरोबर ऐका. माऊली
क्या बात है, क्या बात है. जसा तसा शब्द काढला. फार फार फार. राधे राधे मुकुंदा मुरारी, राधे मुकुंदा, राधे मुकुंदा, राधे मुकुंदा, राधे मुकुंदा, राधे मुकुंदा मुरारी, राधे मुकुंदा, राधे मुकुंदा, राधे मुकुंदा हातामध्ये काठी, दारी बसली धेनू, सावळाचे बिजेटी, दारी बसली धेनू, सावळाचे बिजेटी, वाजवितो वेणू कानात श्रीहरी, वाजवितो वेणू कानात श्रीहरी. धीरे 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 राधे मुकुंदा, राधे मुकुंदा, शिवरंजनी राग, त्या शिवरंजनी रागामध्ये हा मालकुस नावाचा राग मिश्र केला आहे. फार बोल, फार मजेदार. कहा
रागेश्वरी भैरवी सारखा राग कोण शेवटचा भैरवी ऐका फार मधुर गोड राग शेवटचा भैरवी राग जनार्दनी रात मंडल कदम लाल तेरे ये करेंगे ये काजनार्दनी ये करे राधे मुकुंद